नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. वाढतं जागतिक तापमान ही काळाची गरज ओळखून रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतं भारतभर महावृक्षा अभियान 2026 राबवण्यात येत आहे. मावळ तालुक्यातील पवन मावळातील गोदाम आडले बुद्रुक या ठिकाणी 10,000 झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे आणि बहुसंख्येने या ठिकाणी सर्व जे नरेंद्राचार्यजीचे जे सर्व शिष्यगण आहेत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि इतरांनाही सामील होण्याचा त्यांनी संदेश दिलेला आहे. संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. मावळ तालुक्यामध्ये एकेकाळ घनदाट जंगल होते, त्यामुळे वृक्षवल्ली आणि वनचरे होते हे कुठं तर नामशेष होऊ लागलेले आहेत. पुन्हा या ठिकाणी निसर्ग खुलला पाहिजे या प्रेरणेमधनं रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतनं हा उपक्रम आज दिनांक 16 जुलै 2026 रोजी या ठिकाणी आयोजित होत आहे. तर प्रत्यक्षात आम्ही जाणून घेतोय. सर, काय सांगाल की तुम्ही जे आहे की वृक्षारोपण महाअभियान 2026 हे जे ग्लोबल वॉर्मिंग रोकने के लिए प्रत्येकांनी एक झाड लावावं ही पण प्रतिज्ञा केलेली, काय सांगा? जय श्रीराम. मी संजय गाडेकर, क्षेत्र पश्चिम महाराष्ट्र पीठाचा मी सहपीठ प्रमुख म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे. जगद्गुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या संकल्पनेतनं ह्या 4 ते 19 जुलै 15 दिवसामध्ये 2 लक्ष वृक्ष लागवडीचा संकल्प सर्व जगद्गुरू श्रींच्या भक्तगण कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे आणि त्यानुसार हे सर्व वृक्ष लागवड या ठिकाणी सुरू आहे. आज येथे पुणे जिल्ह्याच्या वतीने एकाच दिवशी 10,000 वृक्ष लागवडीसाठी आम्ही सर्व जवळपास 800 कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड या ठिकाणी सुरू आहे. शेवटी रामानंदाचार्यजींनी जनसेवा ही ईश्वर सेवा आहे हा संकल्प हा संदेश आम्हाला दिलेला आहे. रामानंदाचार्यजींनी सांगितलेलं आहे की तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. यासाठी ही ग्लोबल वॉर्मिंग हा एक फार मोठा विषय आज या ठिकाणी झालेला आहे. म्हणून आपल्याला की वृक्ष लागवड करायची की जेणेकरून वृक्ष हे कार्बन डायऑक्साईड शोषून घेणार आणि ऑक्सिजन हे जगाला दिलं जाणार. आता कोरोना काळामध्ये ऑक्सिजन उपलब्ध न झाल्यामुळे लोक मृत्यू पावलीत. ती परिस्थिती परत येऊ नये म्हणून हे कार्य जगद्गुरू श्रींच्या संकल्पनेतनं या ठिकाणी सुरू आहे. जय श्रीराम. काय सांगाल आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये पर्यावरण संवर्धन संरक्षणाचा संदेश देत आहेत? मी आप्पा बागल, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचा सचिव. काय सांगू संतांच्या उपकारामध्ये निरंतर जागविती, काय त्यांचे द्यावी व्हावी वत्तराई ठेवी तो पाय जीव थोडा. 400 वर्षापूर्वी जगद्गुरू तुकोबरायांनी जो आपला संदेश दिला तो प्रत्यक्ष कृतीत आणला आणि 400 वर्षानंतर पुन्हा जगद्गुरू रामाचार्य श्री नरेंद्राचार्य यांनी तुकोबरायांचा संदेश आपल्यासाकून अनेक लाखो भाविकांना एकत्र केला आणि जागतिक तापमानाचा तो प्रश्न जो भेडसावणार भविष्यामध्ये त्याचा वेध घेऊन महाराजांनी सगळ्या अनुयायांना बरोबर घेतला. आज महाराजांनी ह्यांनी सांगितलं की 2 लाख झाडं लावणार आहे. नितीन भाऊ म्हणले आपण पुढच्या वर्षी मावळ प्रांतामध्ये 1 लाख झाडं लावूया. खरं तर माझी अशी विनंती राहील की भक्तगण येतातच, सरकारच्या व्यतिरिक्त देखील अनेक धार्मिक संस्था अनेक धर्मगुरू आहेत की ते आपलं राज्य चालवतं, आपला देश चालवत असतात. त्या अनुषंगाने त्या अनुबंधानेच या ठिकाणी नरेंद्राचार्य गेली अनेक वर्ष सामाजिक विधायकातून काम करतात. केवळ जप तप हा विषय सोडून त्याच्या व्यतिरिक्त समाजाला काय पाहिजे म्हणजे बिनविंतीचे कुलगुरू जर म्हटलं तर काही असं वावगं ठरलं नाही. मला खूप आनंद वाटला की या ठिकाणी सगळे भक्तगण आहेत. परंतु माझी अशी विनंती राहील आपल्या सगळ्यांना की शालेय जीवनातली मुलं आणि जे NSS मध्ये काम करतात कॉलेज जीवनात त्यांना देखील आपण नितीन भाऊ पुढच्या वृक्षारोपणामध्ये बरोबर घेऊया. आणि केवळ मावळ नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही सगळी प्रक्रिया हा सगळा विषय स्वामीजी जो मांडलेला आहे तो आपल्या कल्याणासाठी जे भविष्यातले अनेक जे काय प्रश्न येतात त्या प्रश्नांना सामोरं जायचं त्यासाठी सक्षमतेने हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम अधिक विधायक आहे. रामकृष्ण हरी. मावळ तालुक्यामध्ये पवन मावळामध्ये जी एक ओळख निर्माण केलेली आहे गोदाम आडले बुद्रुक. मग नर्मदा परिक्रमा असेल किंवा इथल्या आदिवासी वाड्या वस्त्यावर जो काही मदतीची हाक आली की सरसावून पुढे येणारे म्हणजे नितीनदादा घोटकुले.
शिवाय समाजकारणामध्ये सर्वाधिक पुढं आणि आज 10,000 झाडं लावण्यामध्ये त्यांचा पुढाकार आहे. तर गोदाम आडले बुद्रुकचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत नितीनदादा घोटकुले, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. दादा, काय सांगाल? इतका स्तुत्य उपक्रम आहे आणि प्रामाणिकपणे प्रत्येक भक्त या ठिकाणी झाड लावतोय, एक श्रद्धेने झाड लावतोय आणि ही जी चळवळ आहे ही देशभर चालवणार आहेत. पण आज आपल्या आडले बुद्रुक गोदाम या ठिकाणी संपन्न होते. काय सांगाल? हरे कृष्णा, जय श्रीराम. जगद्गुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून आज एवढा मोठा भक्तगण या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी गोदाम आडले बुद्रुक या ठिकाणी आलेला आहे. सर्वप्रथम मी या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज साधारणतः 800 लोक इथे वृक्षारोपण करत आहेत. 10,000 झाडं आज लावली जात आहेत. 9 जुलै ते 25 जुलै, बरोबर ना? 5 जुलै ते 5 जुलै ते 19 जुलैपर्यंत महाराजांच्या आज्ञेने आज हे सर्व भक्तगण ह्या वृक्षारोपणाचं कार्य करत आहेत. आणि इतकं मोठं काम म्हणजे मी माझ्या, जसं तुम्ही मागच्याच पाहिलं असेल की मी ज्यावेळेस राजकारणाचा संन्यास घेतला त्यावेळेस मी स्पष्टपणे माझी पुढची उद्दिष्ट सांगितली होती. त्याच्यामध्ये माझं 1 कोटी झाडं लावण्याचा माझा उद्देश होता. आणि आज या सर्व भक्तगणांच्या माध्यमातून आज माझं ते स्वप्न पूर्ण होतं आणि मला दिसत आहे. मला खूप आनंद होत आहे. आणि आज आम्ही ही 10,000 झाडं लावतानाच आज पीठाध्यक्ष असतील, जिल्हाध्यक्ष असतील, यांच्या सर्वांच्या एकत्र बसून इथं नगरसेवक पण आहेत आपले. तर आम्ही सर्वांनी असं ठरवलं की पुढच्या वर्षी आज जसं 10,000 झालेत तर पुढच्या वर्षी 1,00,000 झाडं या ठिकाणी लावले जातील. त्याचं सुंदर नियोजन कसं करता येईल याच्यावरती पण आमची चर्चा झालेली आहे. आणि जसं आप्पा साहेबांनी सांगितलं की बाबा यामध्ये फक्त जे राजकारणी असेल किंवा कुठले कुलगुरू असतील तर ते फक्त ज्ञानदानापुरतं मर्यादित नव्हतं. निसर्ग हेच खरं ज्ञान आहे. तर ह्या निसर्गाची कशी आपण जोपासना केली पाहिजे, या निसर्गापर्यंत आपण कसं पोहोचलं पाहिजे, या वृक्षारोपणाच्या माध्यमातून आज आपण इकडे मी माझं जे स्वप्न आहे बर्ड व्हॅली करायचं या ठिकाणी ते पूर्ण होताना मला दिसत आहे. माझा त्याला खूप आनंद होतो आहे. आज या गोदाममध्ये तुम्ही आज पाहिलं असेल की एक छान अशी गोशाळा आहे ज्या ठिकाणी 100 गायींची आपण सेवा करतोय. आज स्पिरिच्युअल टुरिझम सेंटर म्हणजे आध्यात्मिक पर्यटन केंद्र, या ठिकाणी आज शिवाजी महाराजांचं मंदिर होते, शिवजींचं मंदिर होते, नर्मदा परिक्रमा होते. आज त्या ठिकाणी कृषी पर्यटन आहे की जे सर्वसामान्य लोकांना सहजासहजी उपलब्ध होईल आणि त्यांना त्याचा आनंद लुटता येईल अशा कार्य या ठिकाणी चाललं आहे. आणि त्यामध्येच हे जे कार्य होतं आहे हे कार्य या भक्तगणांच्या होतं. मी पुन्हा हात जोडून या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आहे. आणि मी सर्वांना पुन्हा एकदा पुढच्या वर्षी याहीपेक्षा मोठ्या जोमाने येऊन हे वृक्षारोपण करावं अशी विनंती करतो आणि थांबतो. काय नाव तुमचं आणि काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल? मी सौ सरिता नितीन भागवत, पुणे जिल्हा महिला अध्यक्ष आहे. आणि आपल्या प्रभूजींच्या म्हणजे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य प्रभू यांच्या संकल्पनेतून सर्वच भक्त, शिष्य, साधक, सर्व अनुयायी आज ह्या पूर्ण भारतभर 5 जुलैपासून तर 19 जुलैपर्यंत वृक्षारोपणाचा हा संकल्प केलेला आहे. गेल्या वर्षी 1,11,500 झाडं आपण लावली होती. ह्या वर्षी आपण 2 लाख झाडं लावणार आहोत. आणि आत्तापर्यंत बऱ्याच पूर्ण भारतभर ही वृक्ष लागवड चालू आहे. प्रभूजींचा एकच संदेश आहे, तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा. त्याच्याचबरोबर आपली युवा पिढी जी आहे त्यांना काय देणार आपण, तर आपण त्यांना चांगलं ऑक्सिजन देणार आहे. कोरोना काळात आपण पाहिलं प्रत्येकाला ऑक्सिजनची गरज होती. मग ते ऑक्सिजनची गरज ओळखता आणि त्यावेळेस असणारं जे आत्ता वातावरण बदलले ग्लोबल वॉर्मिंगमुळं, आज पाऊस येतोय कधी, जातोय कधी, वातावरण बदलतंय, घडीत ऊन पडतं. ह्या सगळ्या तापमानाचा, सगळ्या गोष्टीचा विचार करून दूरदृष्टी संतांकडे काय असते ती आज आपण पाहतोय. त्यांनी ह्या दूरदृष्टीने आपल्याला ही संकल्पना हातामध्ये दिली आणि सांगितलं का तुम्ही बहुसंख्येने वृक्षारोप लागवड करा. पुढे तुम्ही विचाराल तुमची मुलं तर तुम्ही सांगाल आम्ही काय केलं, तर आम्ही वृक्ष लागवड करून हा सगळा समुदाय तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा ह्या अंतर्गत पुढे नेला असं ह्या ठिकाणी सांगते. बरेच भक्तगण आज 800 ते 900 भक्तगण या ठिकाणी उपस्थित आहे. 10,000 झाडं आज या ठिकाणी लागली जाणार आहेत. आतापर्यंत 4,000 झाडं या ठिकाणी लागलीत. अजून 10,000 झाडं पुढची लागणार आहेत. जय सियाराम. तर प्रत्येकजण उत्साहाने या पर्यावरण संवर्धन संरक्षणाचा जो उपक्रम जो आहे की एक वृक्ष भक्ताच्या नावाने, एक भक्त एक वृक्ष, अशी ही जी मोहीम राबवण्यात आलेली आहे की पवन मावळामध्ये जर आडले बुद्रुक बघितलं तर एक ओसाड आणि इथं नुसतं गवत, बाकी झाडं नाही. पण गोदामच्या वतीनं या ठिकाणी बरेचसे प्रकल्प या ठिकाणी आणले गेले आणि त्या प्रकल्पामुळं आज गोदाम परिसर जो आहे आडले बुद्रुक हा फुलत आहे. आता ही झाडं काही दिवसांनी मोठी झाल्यानंतर इथला निसर्ग
पर्यटकांना साथ घालणार आहे. आणि इथं जो मावळ तालुक्यामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो, पण हा अवेळी येणारा पाऊस याचं कारण आहे की मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड. पुन्हा मानवानी या वृक्ष लागवडीकडं आणि वृक्ष संवर्धन संरक्षणाकडे जावं यासाठी श्री रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या प्रेरणेने या ठिकाणी महावृक्षारोपण अभियान 2026 सुरू झालेले. तर प्रत्यक्षात जे या ठिकाणी हे जे अभियान आहे, मशिनीच्या माध्यमातून खड्डे घेतले जातात आणि खड्डे घेतल्यानंतर त्या ठिकाणी झाडं लावली जातात आणि पूर्ण झाडं ही देशी लावलेली आहेत की इथल्या वातावरणाला ती पोषक असतील असे झाडं लावलेली आहेत की या झाडामुळं ऑक्सिजन भरपूर भेटेन आणि इथली जे वन्यजीव आहेत त्यांनाही इथं जगण्यासाठी पोषक वातावरण होईल. तर प्रत्यक्षात आम्ही जिथं वृक्षारोपण होणार आहे तेही जाणून घेणार आहे. दादा काय सांगाल आणखी? नाही, यामध्ये अजून एक महत्त्वाचा विषय जो आहे की जे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जे आहेत हे केवळ वृक्षारोपण करत नाही आहेत, तर राजकीय संस्था असतील किंवा आध्यात्मिक संस्था असतील त्यांनी यांच्याकडनं ह्या गोष्टी नक्कीच घेतल्या पाहिजेत की आज वृक्षारोपण असेल, आज पूर्ण भारतभर ॲम्ब्युलन्स सेवा आहे, मोफत ॲम्ब्युलन्स सेवा आहे, देहदान, अवयवदान, त्यानंतर ब्लड रक्तदान शिबिर, असे अनेक कार्यक्रम. ते फक्त नुसतं कागदावरती किंवा दाखवण्यासाठी नाही, तर त्यांच्या आकडेवारी आहेत त्यांचे की 2 लाख लिटर रक्त जमा केलेत, इतके अवयवदान केलेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आज मानवांसाठी गरजेच्या आहेत. तर ह्यामधून जी भक्ती फुलेल ती ह्या झाडांप्रमाणे ती पण वाढत जाईल. ही महत्त्वाची गोष्ट मला नमूद कशी वाटली. धन्यवाद. तर आता आम्ही प्रत्यक्षात ज्या ठिकाणी वृक्षारोपण होते त्या ठिकाणी आम्ही जात आहोत. तर बरेच जण या ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी म्हणजे त्यांची लहान मुलंही घेऊन आलेली आहे. भावी पिढी या ठिकाणी असेल तर त्यांनाही आनंद आहे ज्यावेळेस ती या पर्यावरणामध्ये येईल त्यावेळेस त्यांच्या झाडाच्या आठवणी या ठिकाणी त्यांना ताज्या होणार आहेत. की मावळ तालुक्यामध्ये जी सह्याद्रीची डोंगर रांग आहे, ह्या डोंगर रांगेमध्ये सर्वाधिक घनदाट वनराई होती, पण ती कालांतराने ही वनराई आता कुठं ओसाड होऊ लागलेली. त्यामुळे ही चळवळ ही कायमच सुरू ठेवावी अशी ही नागरिकाकडनं मागणी होत आहे की एकाच ठिकाणी 800 लोकांकडनं 10,000 झाडं लावण्याचं काम या ठिकाणी करण्यात येत आहे. जिथं मुरमाड जमीन आहे, जिथं आता या ठिकाणी ही झाडं लावलेली आहेत. तर आणि मावळामध्ये पावसालाही सुरुवात झालेली आहे. ही झाडं देशी झाडं आहेत. ही देशी झाडं इथल्या वातावरणाला पोषक झाडं आहेत, ती या ठिकाणी लावलेली आहेत. उन्हाळ्याच्या टायमाला ओसाड आणि किर्र असा दिसणारा हा जो भाग आहे हा पुढल्या वर्षी झाडामुळं थंड आणि व्यवस्थित दिसणार आहे. प्रत्येक ठिकाणी झाडं लावलेली आहेत. मावळात काल काही भागामध्ये पाऊस सुरू झाला, तर आज वृक्षारोपण होत असताना श्रमदानामधून टिकाव, फावडी, कुदळ घेऊन या ठिकाणी खड्डे घेतले जात आहेत आणि त्या ठिकाणी वृक्ष एवढे. तर या ठिकाणी मावळ मुळशी परिसरामधनं पण काही नागरिक आलेले आहेत आणि ते या ठिकाणी वृक्षारोपण करत आहेत. तर या ठिकाणी नितीन दादा गोटकुले आहेत, ते स्वतः या ठिकाणी खड्डा घेत आहेत. केवळ तर मावळ तालुक्यामधल्या सर्व सामाजिक संघटनेनी पावसाळ्यामध्ये वृक्षारोपण मोहीम ही राबवलीच पाहिजे आणि यामधून बरेचसे वृक्ष लागवड झाल्यानंतर इथलं परिसर एकदम हिरवा निसर्गरम्य होणार आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे. धन्यवाद. तर या ठिकाणी पावसाळ्यामध्ये ही झाडं लावल्यानंतर देशी असल्यामुळं या वातावरणाला पोषक आहेत आणि ती झाडं या ठिकाणी
तग धरू शकतात अशीच झाडं या ठिकाणी लावलेली आहेत. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद. सर्व ग्रुपनी कुटुंबातील सदस्य वृक्षारोपण करत आहेत.